नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू. तर चला, मी इथं बनवली तीळ पापडी. तर खूप छान बनली बरं का. आणि मस्त कडक अशी खुसखुशीत बनलेली आहे बघा. आणि आवाजसुद्धा असा छान येतो आहे मस्त. आणि अजिबात चिटकली नाही, काहीच नाही. मस्त एकदम भारी बनली आणि पाकच खूप भारी बनला होता. तर बघा आणि सांगा मला कशी झाली ती. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा इथं खूप छान अशी खुसखुशीत तीळ पापडी बनवलेली आहे मी. तर कशी झाली नक्की सांगा बरं का मला. बघा किती सुंदर दिसते ना, मस्तच बनलेली आहे आपली तीळ पापडी. तर बघा सगळ्यात आधी मी इथं कढई ठेवून घेतली आणि मस्त अशी पाव किलो तिळी होती. तर बाकीची मी साईडला काढून ठेवलेली आहे. पण मी आता सगळी भाजून घेतली बघा. अशी मस्त तडतड आवाज येईपर्यंत अशी तिळी भाजून घेतलेली आहे. ही बघा छान अशी भाजून घ्यायची. तिळी ठेवली साईडला. इथं मी दुसरी कढई घेतली. इथं थोडंसं तूप टाकलं, मस्त जरासं तूप टाकून घेतलं. आणि इथं आपल्याला लागेल तेवढा असा गूळ. तर इथं मी बघा चम्मचने असा गूळ काढून घेतला. चिपकलेला होता तो चिक्कीचा गूळ होता ना, खूप भारी आहे गूळ. तर बघा इथं असा पाक बनवून घेतला मी थोडासा. आणि बघायचा असा बघा, उलथीने असा बघायचा. पाण्यामध्ये टाकून बघितलं मी, खूप भारी असा गोळा बनला मस्तच. हे बघा असं मी उचलून आणि पाण्यात परत असं गोळी बनवून बघितली ना, तर खूप असा मस्त पटकन लगेच बनवून गेला. तर मग बघा असा आपला हा पाक बनवला. गॅस बंद केला मी. आणि इथं आपल्याला पाहिजेल तेवढी अंदाजानेच घेतलेली मी, मोजमाप काही केलं नाही. तिळी टाकून घेतली. तर ही बघा असा मस्त गरमच होती कढई. तर कढईमध्ये असं परतवून घेतला बघा. तिळी टाकून असं म्हटलं गरम कढईमध्ये आहे असं इथंच असं परतवत होती. तर बघा गरम कढईमध्ये आता म्हटलं गरम आहे तोपर्यंत असंच परतवत राहिली. चटकेल म्हटलं खाली, पण चटकलं नाही, काहीच नाही. मस्त अजिबात नाही लटकलेलं. तर इथं मी एक कशी ताटली घेतली प्लेट. आणि तिला थोडंसं तूप लावून घेतलं सगळीकडे असं आणि वतून दिलं. तर बघा असं सगळं असं वतून घेतलं आणि उलथीने असं करून घेतलं मस्त. आणि खूप भारी बनली बरं का तीळ पापडी आपली. तर चला कशी वाटली नक्की सांगा. बाय बाय.